नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, शेती म्हणजे अतिशय कष्टाचं काम. त्यातही पेरणी किंवा कापणीची वेळ आली की सगळ्यात पहिली धावपळ सुरू होते ती कशासाठी? तर ट्रॅक्टर किंवा हार्वेस्टर शोधण्यासाठी. आणि मग ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव करण्यामध्ये अख्खा दिवस निघून जातो. आणि इतकं करूनही शेवटी मिळतं काय? तर मनस्ताप आणि मुश्किल. पण विचार करा, हेच जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये फक्त एका क्लिकवर उपलब्ध झालं तर? आणि तेही तुमच्या बजेटमध्ये आणि तुमच्या गावात. होय, हे शक्य आहे फार्मो मशिनरी सोल्युशन या ॲपमुळे. आता तुम्हाला एजंटला जास्तीचे पैसेही द्यायला नको किंवा कोणापुढे हातही जोडायला नको. हा ॲप कसा आणि कशासाठी वापरायचा हे आज आपण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला इथे एक गोष्ट सांगायची आहे. हा ॲप फक्त शेतकरीच वापरू शकतात असे नाही आहे, तर ज्यांच्याकडे शेतीची मशिनरी किंवा उपकरणं अवेलेबल आहेत असे शेतकरी किंवा असे सप्लायर देखील हा ॲपचा वापर करून एक्स्ट्रा इन्कम कमावू शकतात. कसं ते आपण बघणार आहोत. आता या ॲपला डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे? प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. तिथं फार्मो मशिनरी सोल्युशन टाकून सर्च करायचं आहे. ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यावरती तुम्हाला तुमचं अकाउंट सेटअप करायचं आहे. तुम्हाला तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आय डी टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. ईमेल आय डीवरती OTP येतो. OTP टाकून ईमेल आय डी व्हेरीफाय करायचा आहे. आणि जर तुम्ही जीमेल अकाउंटने लॉग इन करणार असाल तर तुम्हाला OTPची गरज लागत नाही. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट केलं. आता अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा नाव आणि ॲड्रेस देखील टाकायचा आहे आणि तुमचं अकाउंट सेटअप कंप्लीट करायचं आहे. सो अकाउंट सेटअप कंप्लीट झाल्यावरती तुम्ही येता होम स्क्रीनमध्ये. आता होम स्क्रीनवरती तुम्हाला काय काय दिसतं? खाली सगळ्यात खाली जर तुम्ही बघाल तर तुम्हाला इथं 5 आयकॉन दिसतील. पहिला आहे होम, त्याच्या बाजूला आहे सर्च, त्याच्या बाजूला आहे पार्टनर, त्याच्या बाजूला आहे बुकिंग आणि 5वं आहे तुमचं प्रोफाईल. आता प्रोफाईलवरती तुम्ही जाणार आहात आणि तिथं तुम्ही तुमची भाषा सिलेक्ट करणार आहात. तुम्हाला जी भाषा आवडेल ती भाषा सिलेक्ट करू शकता. ॲप मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या खाली तुम्हाला नोटिफिकेशनचं सेटिंग आहे. जर नोटिफिकेशन ऑन करायचे ऑफ करायचे ते सेटिंग्स तुम्हाला प्रोफाईलमध्ये दिसेल. त्याच्या खाली आहे तुम्हाला जर ॲप रिलेटेड काही तक्रार किंवा काही फीडबॅक द्यायचा असेल तर तिथं हेल्प आणि सपोर्टचं ऑप्शन आहे. तुम्ही ॲप संबंधी कुठलीही तक्रार किंवा फीडबॅक तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ईमेल आय डी पण दिलेला आहे आणि व्हॉट्सअपचा नंबर देखील दिलेला आहे. याचा कुठलाही याच्या मीडियमचे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्या व्यतिरिक्त FAQ म्हणजे जे नॉर्मल प्रश्न असतात ॲप वापरण्यासंबंधी त्याची उत्तर देखील तिथे तुम्हाला सापडतील. सो हे झालं तुमचं प्रोफाईलचं ऑप्शन. आता जेव्हा तुम्ही होम स्क्रीनवर येता, होम स्क्रीनवर सर्वात पहिलं सगळ्यात वरती टॉपला तुम्हाला दिसतं सर्च ऑप्शन. त्या सर्च ऑप्शनच्या इथे तुम्ही जाऊन जर क्लिक केलं तर तुम्हाला तिथे 2 ऑप्शन आहे. एक तर करंट लोकेशन सिलेक्ट करायचं ऑप्शन आहे. जर तुम्ही तुमचं लोकेशन ऑन केलं असेल तुमचं करंट लोकेशन सिलेक्ट होईल. जर करंट लोकेशन नसेल ऑन म्हणजे तुमचं लोकेशन ऑन नसेल तर तुमचं करंट लोकेशन सिलेक्ट होणार नाही. आता सपोज मला लोकेशन ऑन न करता मला ॲड्रेस टाकायचा असेल तर मी मॅन्युअली तिथं ॲड्रेस देखील टाकू शकते. आणि जर मी अकाउंट सेटिंग्स करताना ऑलरेडी माझा ॲड्रेस टाकलेला असेल तर तो ॲड्रेस देखील तिथे येणार. सो मला ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे की कुठल्या ॲड्रेसमध्ये मी मशिनरी शोधत आहे. सपोज मी वरती टाकलेला आहे कोल्हापूर. आता ॲड्रेसच्या जेव्हा खाली येते तेव्हा मला तिथं 2 ऑप्शन दिसत आहेत. एक आहे यंत्रसामग्री आणि दुसरा आहे कामगार. त्यापैकी कामगार ऑप्शन सध्या कार्यरत नाही आहे, यंत्रसामग्री काम करते. आता जेव्हा मी यंत्रसामग्रीवरती येते तेव्हा मला खालती मशिनरीची लिस्ट दिसते त्यांच्या चित्रांसहित. आता मला जी मशिनरी हवी आहे मी त्या मशिनरीच्या चित्रावरती क्लिक करणार आहे. फॉर एक्झाम्पल मला नांगर हवा आहे. सो मी जेव्हा नांगरवरती क्लिक करेल तेव्हा मला माझ्या गावातले म्हणजे कोल्हापूरमधले जितके पण नांगरचे सप्लायर्स असतील त्यांची लिस्ट येते, त्यांच्या चार्जेस सहित आणि त्यांचे रेटिंग्स सहित. आता फॉर एक्झाम्पल मी एखादा सप्लायर सिलेक्ट केला नांगरसाठी. सो मी काय करणार आहे, मी त्याला क्लिक करणार आहे
क्लिक केल्यावरती मला तिथं त्याचं रेटिंग्स दिसेल आणि त्याचे चार्जेस दिसतील, एका तासाचे किंवा एका एकरचे किंवा एका दिवसाचे, त्याने जे काही अपडेट केलं असेल ते. त्यानंतर मला त्याच्या खाली माझी रिक्वायरमेंट टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल मला नांगर एका तासासाठी हवा आहे किंवा एका दिवसासाठी हवा आहे किंवा एका एकरसाठी हवा आहे. सो मी ते ड्रॉप डाऊन टाकून सिलेक्ट करू शकते. त्याच्या व्यतिरिक्त जर मला काही स्पेशल असे रिमार्क्स टाकायचे असेल किंवा कमेंट टाकायची असेल तर ते ऑप्शन देखील अवेलेबल आहे. आता तुम्ही जेव्हा रिक्वायरमेंट टाकाल त्याच्या खाली तुम्हाला एक ऑप्शन अवेलेबल आहे. एक तर तुम्हाला त्या सप्लायरला कॉल करायचं ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्ही जर त्या कॉल टू सप्लायरला क्लिक केलं की सप्लायरला तुमचा कॉल जाणार आहे. मग तुम्ही त्यांच्याशी बोलून डायरेक्टली बुकिंग देखील करू शकता किंवा जर तुम्हाला डायरेक्ट बुक करायचं असेल तर जेव्हा तुम्ही सप्लायरशी तुम्हाला स्टार्टिंगला लिस्ट येते, नांगर सिलेक्ट केल्यावरती तुम्हाला जी सप्लायरची लिस्ट दिसते त्याच्या सगळ्यात वरती टॉपला तुम्हाला फास्ट बुक ऑप्शन दिसतं. त्या फास्ट बुक ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तिथं तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट टाकायची आहे. म्हणजे मला नांगर एका दिवसासाठी हवा आहे किंवा एका तासासाठी हवा आहे किंवा एका एकरसाठी हवा आहे किंवा अजून एक माझी जी काही रिक्वायरमेंट असेल ते मी तिथे टाकणार आहे. आणि मग खाली ऑप्शन आहे आता बुक करा. जर मी त्याच्यावरती क्लिक केलं तर माझं बुकिंग होतं. आता बुकिंग मी जितकं बुकिंग करेल ते मला कुठे दिसतं तर तुम्ही प्रोफाईलच्या बाजूला बुकिंगचं ऑप्शन आहे, तिथं जाऊन बघितलं तर तुम्हाला तुमची बुक केलेली ऑर्डर दिसेल. आता फॉर एक्झाम्पल मला ती ऑर्डर कॅन्सल करायची आहे आणि जर मी ती ऑर्डर इमिजिएटली कॅन्सल केली तर मला चार्जेस लागणार नाही आहे. पण जर मी ती ऑर्डर लगेच कॅन्सल नाही केली, दुसऱ्या दिवशी कॅन्सल केली तर मला त्याचे जितके चार्जेस होते ते पे करावे लागणार आहे. आता हे झालं बुकिंग बद्दल. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला तिथं जी काही लिस्ट आहे अवेलेबल यंत्रसामग्रीची त्याच्यामध्ये तुम्हाला हवा असलेली मशिनरी उपलब्ध नाही आहे. सो तुम्ही काय करणार आहात, होम स्क्रीनच्या बाजूला तुम्हाला सर्चचं ऑप्शन आहे, त्या सर्चवर क्लिक करणार आहात आणि तिथं तुम्हाला टाईप करायचं आहे तुम्हाला काय हवं आहे ते. जेव्हा तुम्ही टाईप कराल तेव्हा तुम्हाला तिथे जर ती रजिस्टर झालेली असेल तर तुम्हाला ते दिसेल. नसेल रजिस्टर झालेली याचा अर्थ ती मशिनरी तिथं उपलब्ध नाही आहे. सो अशा प्रकारे तुम्ही ह्या सर्च ऑप्शनचा वापर करू शकता. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा ॲप तुम्ही एक्स्ट्रा इन्कम कमवण्यासाठी देखील वापरू शकता. कसं ते बघूयात. इथे तुम्हाला जर तुम्ही सर्चच्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला एक पार्टनरचं ऑप्शन दिसतं. आता हा पार्टनरचा ऑप्शन दोन प्रकारे तुम्ही वापरू शकता. एक, जर तुमच्याकडे मशिनरी असेल आणि ती तुम्हाला रेंटवर द्यायची असेल त्याच्यासाठी वापरू शकता, म्हणजे यंत्रसामग्रीसाठी वापरू शकता. आणि दुसरं, जर तुमच्याकडे कामगार आहेत अवेलेबल आणि तुम्ही ते कामगार इतरांना प्रोव्हाइड करू इच्छिता तर तुम्ही कामगार ऑप्शन म्हणून देखील सिलेक्ट करून त्याचे पार्टनर होऊ शकता. आता काय करायचं आहे, तुम्हाला पार्टनरवरती क्लिक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मशिनरी रेंटवर द्यायची आहे, सो तुम्ही मशिनरीवरती क्लिक करणार आहात. मशिनरीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, म्हणजे तुमच्या कंपनीचं जे काही नाव असेल ते. त्याच्यानंतर तुमच्याकडे कुठलं मशिनरी उपलब्ध आहे ती त्याचे डिटेल्स टाकायचे आहेत, म्हणजे स्पेसिफिकेशन्स ज्याला आपण म्हणतो ती तिथे टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही तिथं किती चार्जेस आकारणार आहात, एका तासासाठी किंवा एका दिवसासाठी किंवा एका एकरसाठी तुम्हाला टाकायचे आहेत ते चार्जेस. आणि खाली तुम्हाला तुमच्या मशिनरीचा फोटो देखील टाकायचा आहे. हे सगळं फिल केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी ऑप्शन दिसेल सबमिट करायचं. ते तुम्ही सबमिट केलं की तुमची जी तुम्ही रिक्वायरमेंट टाकली होती ती व्हेरीफाय होणार आणि मग ती पुढे प्रोसेस होणार. सो हे झालं तुम्ही यंत्रसामग्रीसाठी पार्टनर झालेला आहात. आता जर तुम्हाला कामगारसाठी पार्टनर व्हायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात, तुम्ही जेव्हा पार्टनरवरती क्लिक कराल तेव्हा तुम्ही कामगार ऑप्शनवरती क्लिक करणार आहात. कामगार ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला तिथं डिटेल्स टाकायचे आहेत, तुमच्याकडे किती कामगार उपलब्ध आहेत, त्यांचे स्किल्स काय आहेत, म्हणजे काय करू शकतात ते कामगार ते. त्याच्यानंतर त्यांचे दर तासाला किती रुपये ते चार्ज करणार आहेत ते डिटेल्स टाकायचे आहेत आणि मग तुम्हाला ते सेव्ह करून सबमिट करायचं आहे. सो अशा प्रकारे हा ॲपचा वापर करून तुम्ही एक्स्ट्रा इन्कम देखील कमावू शकता.
आता आपण हा ॲप बघितलेला आहे. ह्या ॲपमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले लोकेशन टाकायचं आहे. तुम्हाला हवी असणारी मशिनरी सिलेक्ट करायची आहे. तुमची रिक्वायरमेंट टाकायची आहे आणि कॉल टू सप्लायर ऑप्शन आहे किंवा फास्ट बुक दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही सिलेक्ट करणार आहात. त्याच्यानंतर बुकिंगचं स्टेटस तुम्ही बुकिंगमध्ये जाऊन चेक करणार आहात. कॅन्सल पण बुकिंग तुम्ही बुकिंगमध्ये जाऊनच करणार आहात. जर तुम्हाला यंत्रसामुग्रीच्या लिस्टमध्ये एखादं यंत्र नाही सापडलं तर तुम्ही सर्च ऑप्शन वापरणार आहात. सर्च ऑप्शन वापरताना तुम्ही तिथं तुम्हाला हवी असणारी मशिनरीचं नाव टाकून सर्च करणार असाल. जेव्हा ती मशिनरी तिथं रजिस्टर असेल तर ती तुम्हाला दिसेल, रजिस्टर नसेल तर दिसणार नाही आहे. आता जर तुम्हाला ॲपचा वापर एक्स्ट्रा इन्कम कमवण्यासाठी करायचा असेल तर तुम्ही पार्टनर ऑप्शनवरती जाणार आहात. पार्टनर ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन्स आहेत. यंत्रसामग्रीचे पार्टनर होऊ शकता किंवा कामगारचे पार्टनर देखील तुम्ही होऊ शकता. यंत्रसामग्रीचं पार्टनर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या यंत्रसामग्रीचे डिटेल्स टाकायचे आहेत आणि तुमचे तासाचे चार्जेस देखील टाकायचे आहेत आणि सबमिट करायचं आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे. कामगार ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट करणार असाल तर कामगारमध्ये तुमच्याकडे कोणते कामगार उपलब्ध आहेत, त्यांचे स्किल्स काय काय आहेत, त्यांचे चार्जेस किती आहेत, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहे आणि सेव्ह आणि सबमिट करायचा आहे. सो हा झाला पार्टनर ऑप्शनचा वापर. त्याच्यानंतर बुकिंगचं ऑप्शन तुम्ही पाहिलं की बुकिंग कॅन्सल करण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर प्रोफाईल ऑप्शन तुम्हाला तुमचं अकाउंटचे डिटेल्स अपडेट करण्यासाठी वापरू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही प्रोफाईलचा वापर भाषा सिलेक्ट करण्यासाठी वापरू शकता, तुमचं अकाउंट डिलीट करण्यासाठी वापरू शकता, कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करण्यासाठी वापरू शकता किंवा नोटिफिकेशन्सच्या सेटिंग्स बदलण्यासाठी देखील वापरू शकता. सो अशा प्रकारे हा ॲप तुम्ही वापरू शकता एकतर मशिनरी उपलब्ध करण्यासाठी किंवा मशिनरी रेंटवर देण्यासाठी देखील. सो वापरायला हा ॲप अत्यंत सोपा आहे. कोणीही वापरू शकतो आणि वापरायला काही चार्जेस नाही आहे. सो ट्राय करून बघा कसा वाटतोय ॲप आणि हे मला सांगायला देखील विसरू नका कमेंट करून की तुम्ही वापरलेला आहे की नाही आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. पुढच्या भागामध्ये आपण नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला काहीही शंका किंवा क्वेरीज असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.